हरे कृष्णा. आता एकादशी आणि मकर संक्रांती या दोन्हीही 14 जानेवारीला येत आहेत. म्हणजे ज्या दिवशी मकर संक्रांती आहे त्याच दिवशी एकादशीही आहे. मग आपल्याला असा प्रश्न पडतो की संक्रांती करायची की एकादशी करायची. तर जेव्हाही मकर संक्रांती आणि एकादशी या दोन्हीही एकाच दिवशी येतात तेव्हा आपल्याला शास्त्र सांगतात की एकादशीचेच पालन करायचे. कारण संक्रांतीच्या दिवशी खाण्याला महत्त्व नसून जेव्हा संक्रांती आणि एकादशी येते तो जो एक काळ आहे, तो जो दिवस आहे त्याचं अत्यंत पुण्यदायक महत्त्व असतं. म्हणून त्या दिवशी एकादशीचं पालन करायचं. तर ज्यांना एकादशी आहे ते तुमचे जे नेहमीचे नियम आहेत त्याचं पालन करून तुम्ही जो काही एकादशीचा आहार घेतो तोच घ्यायचा आहे. सण आहे म्हणून देवाला भोग लावून जेवण वगैरे करायचं नाही. तर जे काही तुमचे एकादशीचे रूल्स आहेत, फराळी वगैरे करतात, फ्रूट्स, दूध घेतात ते तुम्ही घ्यायचं आहे. कारण एकादशी ही भगवान विष्णू तत्वाची तिथी मानली जाते आणि एकादशीच्या दिवशी जे काही धान्य, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी हे खाणं पूर्णपणे वर्जित मानलं जातं. त्यामुळे एकादशी संक्रांतीच्या दिवशी आली तरी त्या दिवशी आपण पुरणपोळी जे नॉर्मली सणासुदीचं जेवण आहे ते करायचं नाहीये, एकादशीचं पालन करायचंय. आता एकादशी आणि संक्रांत दोन्ही एका दिवशी आल्या त्यामुळे आपण काय फायदा घेऊ शकतो. तर संक्रांतीच्या दिवशी तसं हे दान करण्याचं खूप महत्त्व आहे. आणि आता एकादशी आणि संक्रांती या दोन्ही एका दिवशीच आल्यात त्यामुळे आपल्याला जे काही आपण दान करणार आहे त्याचं जे पुण्य आहे ते खूप जास्त गुणात मिळणार आहे. तर त्यामुळं जो काही संक्रांतीचा पुण्यकाल आणि महापुण्यकाल आहे त्यामध्ये तुम्ही भरपूर दान करू शकता. तिळाचे दान केलं जातं, गव्हाच्या पिठाचं दान केलं जातं, वेगवेगळ्या नवधान्याची खिचडी बनवून त्याचं दान केलं जातं, गरम कपडे, तिळगुळाचे लाडू, तेल यासारख्या वेगवेगळ्या गोष्टी लोक आपापल्या रीतिरिवाजनुसार दान करतात. आणि असं म्हटलं जातं की संक्रांती आणि एकादशी एकत्र आल्यामुळे तुम्ही जेही दान करत आहे त्याचं पुण्य तुम्हाला अधिक गुण मिळतं आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, आरोग्य, धनसंपदा आणि मानसिक शांतता राहते. हरे कृष्णा.